विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणी आता दिवसेंदिवस वाढतायत। कारण खरातच्या अटकेनंतर दररोज नवनवीन धक्कादायक माहिती उघड होऊ लागली आहे। त्यानं आजवर शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं बोललं जातंय। आता काही पीडिता समोर येऊन भोंदू अशोक खरात विरोधात तक्रार देऊ लागलेले आहेत। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय। लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आलेली आहे। मात्र या प्रकरणातून भोंदू अशोक खरातचा विकृत चेहरा समोर आलाय। धार्मिक श्रद्धेपोटी महिला आपल्या कुटुंबियांसोबत अशोक खरातकडे गेली होती। त्यावेळी ती गरोदर होती आणि अशा अवस्थेत विकृत खरातनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते। पूजा करण्याच्या बहाण्यानं अत्याचार करून बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्यासोबत खरात अघोरी पूजा करायचा असंही पीडितेनं तक्रारीत म्हटले। दरम्यान अशोक खरात विरोधात पीडितेनं नेमके काय आरोप केलेत आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। गर्भवती महिला कुटुंबासह खरातच्या ऑफिसमध्ये गेली होती। कुटुंबियांना त्यानं बाहेर बसवलं। पूजेसाठी महिलेला केबिनमध्ये बसवलं। पूजा करण्याच्या बहाण्यानं चुकीच्या पद्धतीनं तिला स्पर्श त्यानं केला। पूजेच्या नावाखाली तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं। पीडितेला कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। साप आणि वाघाची खोटी कातडी आणून अघोरी पूजा त्यानं केली होती असे आरोप या महिलेनं केलेले आहेत। भोंदूबाबा अशोक खरातच्या लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजलेली आहे। खरातसोबत अनेक राजकीय मंत्र्यांचे फोटो व्हायरल झालेले आहेत आणि अशातच महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्याच्या संस्थानाला पाणी दिल्याचं समोर आलं होतं। उद्धव ठाकरेंनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती। यावर देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केलाय। आता सर्वात आधी आपण हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊया। भोंदू खरातच्या संस्थेसाठी थेट धरणातून पाणी देण्यात येत होतं। श्री शिवनिका संस्थानला दारणा धरणातून पाणी देण्यात येत होतं। खरातच्या संस्थानासाठी 39 लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आलं होतं। तर पाण्यासाठी 48 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली होती आणि आघाडी सरकारच्या काळात पाणी देण्याचा हा निर्णय झाला होता। 31 जुलै 2020 रोजी आघाडी सरकारनं या संदर्भातले आदेश दिले होते। त्याची सगळ्याची चौकशी करा ना। माझं काही म्हणणं नाहीये, कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या। नाही म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा। हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या। फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे। मला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं। आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये। ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागताय? सिलेक्टिव्ह का बोलताय? त्यामुळे काहींना केवळ राजकारण, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे।